नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या आपल्या सर्वांच्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला मराठीचे जे काही व्याकरणाचे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत तर त्याची प्रॅक्टिस करायची. अतिशय निवडक असे प्रश्न जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचे आहेत. या पद्धतीचे प्रश्न यापूर्वी एक्झामला विचारलेले आहेत आणि भविष्यात देखील ज्या काही आगामी एक्झाम आहेत तर त्यासाठी हे प्रश्न निश्चितच तुमच्यासाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहेत. यामध्ये आपण या प्रत्येक प्रश्नाचं इथं या ठिकाणी उत्तर काय आहे आणि त्यासोबतच त्याचं विश्लेषण म्हणजे तेच उत्तर का बरं आहे हे देखील पाहणार आहोत. तर मित्रांनो, साधारणतः पुढचे 40 ते 45 मिनिट या ठिकाणी तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या प्रश्नांकडं माझ्या बोलण्याकडे असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, इथं हे जे काही प्रश्न आहेत तर हे मुख्यतः या ठिकाणी व्याकरणावर आहेत आणि काही प्रश्न हे आपण त्या ठिकाणी शब्दसंग्रहावर देखील घेतलेले आहेत. विशेषतः वाक्प्रचार किंवा म्हणी याच्यावर देखील मोजके क्वेश्चन्स आपण निवडलेले आहेत. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. त्याच्या घरावर कौले आहेत. काय बरं? त्याच्या घरावर कौले आहेत हा आपला हे पहिलं स्टेटमेंट आहे आणि इथं खाली दिलेलं आहे की हे क्रियाविशेषण आहे, हे शब्दयोगी अव्यय आहे, हे शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण आहे, हे शब्दयोगी आणि क्रियाविशेषण नाही. इथं मित्रांनो खरं तर वरला या ठिकाणी मार्क करायचं बाकी आहे. त्याच्या घरावर कौले आहेत तर ह्यामध्ये वर जे काही आहे तर हे क्रियाविशेषण आहे का, हे शब्दयोगी अव्यय आहे का, किंवा शब्दयोगी अव्यय किंवा क्रियाविशेषण दोन्ही आहे का, की दोन्हीही नाहीये. अशा पद्धतीचे 4 तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. आता साहजिकच वर म्हटल्यानंतर या ठिकाणी त्याने चेंडू वर फेकला. ठीक आहे. तर हे साहजिकच क्रियाविशेषण आहे. तो झाडावर चढला. आता इथं बघा या ठिकाणी तो झाडावर चढला आणि त्याने चेंडू वर फेकला. मित्रांनो, दोन्हीमध्येही तुम्हाला वर दिसेल. ठीक आहे. वरचा आणखी एक अर्थ असतो. वर म्हणजे काय बरं? जो वर वधू असते ना, नवरदेव नवरी, तर त्यामधला नवरदेव आहे त्याला वर म्हणतात. पण इथं साहजिकच हा वर वेगळा आहे. मित्रांनो, या दोन्ही वरांमध्ये जर आपण फरक पाहिला तर यामध्ये हा वर या झाड या शब्दाला जोडून आलेला आहे, नामाला जोडून आलेला आहे. आणि या ठिकाणी चेंडू आणि वर हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. या चेंडूला त्या ठिकाणी वर जोडून नाहीये. मग ह्याच्यामुळे काही फरक पडतो का? तर निश्चित पडतो. मित्रांनो, या ठिकाणी शब्दाची जात पूर्णतः बदलते. इथं या ठिकाणी जेव्हा हे जे काही वर आहे, जेव्हा या ठिकाणी शब्दयोगी म्हणजे वाक्याला किंवा नामाला वगैरे जोडून येतो तेव्हा ते शब्दयोगी अव्यय म्हणून काम करत असतं. काय करतं? शब्दयोगी अव्यय. मित्रांनो, या ठिकाणी आपण शब्दांच्या 8 जाती पाहिलेल्या आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या विकारी जाती येतात. आणि नंतरच्या अविकारी जाती कोणत्या येतात? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. मित्रांनो, यापैकी हे जे शब्दयोगी अव्यय आहे तर हे कोणत्याही प्रकारे हे नामामध्ये बदल झाला तरी त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे वरचं वरी, वरे वगैरे असं काहीही होत नाहीये. पण इथं या ठिकाणी हे जे वर आहे तर हे मात्र क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण म्हणजेच काय? तर फेकला, चेंडू फेकला. फेकला काय आहे? तर क्रियापद आहे. आणि क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा हा शब्द आहे. म्हणजेच कुणीकडे फेकला? वर फेकला. कुणीकडे फेकला? वर फेकला. म्हणजेच हे या ठिकाणी क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. जसं नामाविषयी अधिक माहिती सांगणारा, विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे कोणता असतो? तर विशेषण. तर इथं क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगत असेल तर ते क्रियाविशेषण. मित्रांनो, त्याच्या घरावर कौले आहेत. या ठिकाणी घर हे नाम झालं आणि वर जे काही आहे तर या नामाला जोडून आलेलं आहे. आणि इथं हे झाडावर, घरावर म्हणजे या पद्धतीनं हेच वाक्य आपण इथं याची तुलना करू शकतो. म्हणजेच इथं हे शब्दयोगी अव्यय असणार आहे. हे काय असणार आहे? शब्दयोगी अव्यय. म्हणजेच इथं या ठिकाणी बी बरोबर आणि बाकी सगळं काही चूक असणार आहे. फक्त बी बरोबर, बाकी सगळं चूक. म्हणजे ते क्रियाविशेषण आहे, हे वाक्य चूक आहे. हे शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण आहे, शब्दयोगी अव्यय आहे पण क्रियाविशेषण मात्र नाहीये. तर या ठिकाणी निश्चितच तुम्हाला हे सगळं विश्लेषण समजलं असेल. मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो, इंग्लिशमध्ये जे काही टेन्स असतं मराठीमध्ये त्याला काळ म्हणतात.
ठीक आहे. यामध्ये मग त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे 3 काळ तर माहीतच आहेत. लहानपणापासून आपल्याला हे माहीतच असतं. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, व्याकरणामध्ये हे सर्रासपणे येतं. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मग या प्रत्येक काळाचे पुन्हा त्या ठिकाणी 4 उपप्रकार असतात. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. त्याच पद्धतीनं भूतकाळाचे देखील त्या ठिकाणी 4 आणखी उपप्रकार पडतात. याच पद्धतीचे इथं या ठिकाणी मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी खेळतो म्हणजेच पुन्हा एकदा प्रश्न पडतो की बाबा हा वर्तमान काळ तर आहे, वर्तमान काळ आहे, मान्य आहे, पण पर्याय मात्र या ठिकाणी सगळे वर्तमान काळाचेच आहेत. मग आता मी चेंडू खेळतो हे वाक्य जे काही आहे यामध्ये आपल्याला खेळतोवर फोकस करावं लागेल, कारण काळ हा मुख्यतः त्या ठिकाणी क्रियापदाच्या रूपावरून ठरत असतो. आता आणखी एक वाक्य मी लिहितो, मी चेंडू खेळत आहे. मी चेंडू खेळला आहे आणि मी चेंडू खेळत असतो. मित्रांनो, हे या ठिकाणी हे 4ही प्रकार आहेत. आता कोणतं वाक्य हे कोणत्या प्रकारच्या वर्तमान काळामध्ये आहे हे आपल्याला बघावं लागेल. मी चेंडू खेळत आहे म्हणजे सध्या क्रिया चालू आहे, म्हणजेच हा चालू वर्तमान काळ असणार आहे. ठीक आहे, हा काय बरं, चालू वर्तमान काळ असणार आहे. त्यानंतर मी चेंडू खेळला आहे हे जे काही वाक्य आहे ना, तर हे वर्तमान काळी आहे. ठीक आहे, पण खेळला आहे म्हणजेच त्या ठिकाणी क्रिया नेमकीच पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे ते पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ठरतं. मी चेंडू खेळत असतो म्हणजे हा माझ्या सवयीचा भाग आहे. आत्ताही खेळला आणि भविष्यातही आणि पूर्वी मी त्या ठिकाणी खेळत राहीन किंवा खेळला होता. ठीक आहे, तर या पद्धतीचे खेळत असतो, खेळत असेन, ठीक आहे, किंवा खेळत जाईल, हे जे काही आहेत ना, तर हे रीती प्रकारचे वाक्य येतं. हे रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. मी चेंडू खेळत असतो, रीती वर्तमान काळ. मी चेंडू खेळत जाईल, रीती भविष्यकाळ. आणि मी चेंडू खेळत असे, हे रीती भूतकाळाचं वाक्य आहे. आता इथं रीतिकाळ किंवा रीती हा पर्याय नाहीये. साहजिकच आता तुम्हाला या तिन्हीचेही उत्तर तर मिळालेले आहेत. ही रीती, हे पूर्ण वर्तमान काळ आणि हा चालू वर्तमान काळ. आता इथं चालू पूर्ण वर्तमान काळ असा काही इथं प्रकार नाहीये, आपल्यासाठी आवश्यकही नाहीये. आपला जो उत्तर असणार आहे तर तो साधा वर्तमान काळ असणार आहे. काय बरं, साधा वर्तमान काळ. यामध्ये मित्रांनो इथं मी चेंडू खेळतो हे काय बरं, तर साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. मी चेंडू खेळतो, मी निबंध लिहितो, मी शाळेत जातो, हे काय बरं, साध्या वर्तमान काळाचे वाक्य येतं. म्हणजे 3 मुख्य काळ आणि त्या प्रत्येकाचे पुन्हा या ठिकाणी 4 त्या ठिकाणी उपप्रकार, म्हणजे एकूण या ठिकाणी आपल्या इथं 12 काळांचा आपण विचार करत असतो. पुढचं वाक्य आहे, तरण्याचे झाले कोळशे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे, या म्हणीचा अर्थ काय. मित्रांनो, या ठिकाणी अतिशय गमतीदार अशी म्हण आहे. तरण्याचे झाले कोळशे म्हणजे तरुण जो काही आहे तर या ठिकाणी तो बिचारा झिजून गेला, खंगून गेला, त्याचे कोळशे झाले. आणि म्हाताऱ्याला मात्र बाळसे आलंय. म्हातारा जो काही आहे, बाळसं कोणाला येतं, ते लहान लेकरू असतं बघा, गुटगुटीत असतं, खाऊन पिऊन टामटूम असतं. तर इथं म्हाताऱ्याला मात्र त्या ठिकाणी बाळसं आलं. म्हणजे इथं नको त्यावेळी हवे ते घडणे, नको त्याला नको ते मिळणे, अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे, तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे. या ठिकाणी मित्रांनो खरं तर 4ही पर्यायामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोंधळ दिसत असेल किंवा बऱ्यापैकी तुम्हाला वाटत असेल की बाबा प्रत्येक पर्याय योग्य आहे, पण त्यातल्या त्यात जर बघितलं तर हा सी जो काही आहे तर हा अचूक अर्थ होतो. अस्वाभाविक पण उलटा प्रकार घडून येणे, उलटा प्रकार आढळून येणे. म्हणजेच बघा, तरण्याचे खरं तर काय व्हायला पाहिजे, बाळसं यायला पाहिजे आणि म्हाताऱ्याचे मात्र कोळसे व्हायला पाहिजे. होऊ नाही बिचारे म्हाताऱ्याचे, पण नीती नियमानं त्या ठिकाणी होतच असतात. ठीक आहे, तर या ठिकाणी हे जे काही अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे हे जे काही आहे तर हा तिसरा ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी योग्य विरामचिन्हांचा उपयोग केलेले वाक्य ओळखा. फार महत्वाचं, इथं फार कन्फ्युजन होतं. आता इथं आपल्याला पहिल्यांदा विरामचिन्ह माहिती पाहिजे. उद्गारार्थी चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, पूर्ण विराम, अर्धविराम. ठीक आहे, हे जे काही आहे इथं तर हे आपल्याला महत्वाचे विरामचिन्ह तरी किमान माहिती पाहिजे. वाक्य आहे, आवडले का तुला हे पुस्तक. मित्रांनो इथं तुम्हाला लगेच समजून जाईल, आवडले का
इथं पूर्ण त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिले. तुला हे नंतर या ठिकाणी उद्गारार्थी चिन्ह द्यायचा काही संबंधच नाहीये, त्यामुळे हा पर्याय कटला. आवडले का तुला हे पुस्तक? आता इथं या पद्धतीचं चिन्ह देण्याची काहीही गरज नाहीये. हे पुस्तक हे काही विशेष असं शब्द नाहीये, त्यामुळे हे पर्याय देखील अयोग्य आहे. आवडले का तुला हे पुस्तक? यस, बरोबर आहे मित्रांनो. हे जे काही चिन्ह आहे हे बरोबर आहे आणि इथं शेवटी हे जे काही प्रश्नार्थक चिन्ह आहे ते देखील योग्य आहे. त्यामुळं सी ऑप्शन इज आवर आन्सर. लक्षात आलं का? आवडले का तुला हे पुस्तक? एकच वाक्य, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. लक्षात आलं? तर हे सी जे काही आहे तर योग्य उत्तर असेल. तुम्हाला यासाठी जे काही महत्त्वाचे जे काही चिन्ह येतं व्याकरणामधले मराठीत जे काही वापरले जाणार आहे तर ते निश्चितच तुम्ही एकदा पाहून घ्या. आपण या संबंधित माहिती आपल्या त्या ठिकाणी जे काही लेक्चर्स आहेत तर त्याच्यामध्ये दिलेलीच आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. संधी हा घटक आपण घेतलेला आहे मित्रांनो. संधीचे प्रकार काय असतात? त्या ठिकाणी दोन शब्द जेव्हा एकमेकांशी जोडल्या जातात तेव्हा जो काही एक संध असा शब्द बनतो त्याला संधी म्हणतात. संस्कृतमध्ये संधीचा प्रमाण जास्त आहे, मराठीमध्ये तुलनेनं कमी आहे. ठीक आहे, पण आता इथं मराठीमध्ये जे काही संधी येतात तर त्यांचं जर विभाजन केलं तर मुख्यतः 3 प्रकार आपल्याला दिसतात. पहिलं काय आहे बरं? तर या ठिकाणी स्वर संधी. काय बरं? स्वर संधी. नंतर व्यंजन संधी. ठीक आहे, आणि सगळी आणखी एक महत्वाची कोणती आहे तर विसर्ग संधी. काय बरं? विसर्ग संधी. या ठिकाणी मित्रांनो स्वर संधीमध्ये काय येतं तर स्वरानंतर पुढच्या याच्यामध्ये पुढचा जो शब्द आहे त्यात स्वर किंवा त्या ठिकाणी व्यंजन आलं तर ती स्वर संधी होते. व्यंजन संधीमध्ये पहिला जो शब्द आहे त्याच्या शेवटी व्यंजन आणि त्याच्या नंतरच्या शब्दात देखील पहिलं जे काही आहे तर ते व्यंजन येतं. आता इथं मित्रांनो सज्जन, एक काम करूया, ह्याची फोड करूया, आपल्याला लगेच समजून जाईल. सत अधिक जन, या ठिकाणी हे सत जे काही आहे तर हे व्यंजन आहे आणि पुढे देखील व्यंजन आलेलं आहे मित्रांनो. साहजिकच व्यंजनाच्या पुढे व्यंजन असं कधी होतं बरं? स्वर संधीमध्ये होतं? नाही. जोड संधीमध्ये? नाही. त्या ठिकाणी विसर्ग संधीमध्ये? नाही. विसर्ग संधीमध्ये विसर्ग येणारच, पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग येतो. यस, त्याला काही अपवाद आहेत पण त्या ठिकाणी विसर्ग मॅक्झिमम येतोच. हे जे काही उदाहरण आहे तर हे व्यंजन संधीचं आहे. सत जन. ठीक आहे, त्या पद्धतीचंच त्या ठिकाणी इतर बरेचसे जे काही शब्द आहेत व्यंजन संधीचे ते तुम्हाला पाठ करावे लागतील मित्रांनो. ठीक आहे, तर साहजिकच स्वर संधीचे, व्यंजन संधीचे आणि विसर्ग संधीचे जे काही महत्त्वाचे उदाहरण आहेत तर ते आपले मोरा वाळंबे सरांचे जे काही पुस्तक आहे तर त्यामधून तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी वारंवार त्याचं रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. कारण त्या पुस्तकातून खूप वेळेस जशाल तसे प्रश्न त्या ठिकाणी आयोगानं किंवा इतर बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारलेले आहेत. लक्षात आलं का? त्यामुळे तुमचे त्या ठिकाणी शब्द जे काही येते तर ते डोळ्याखालून जाणं अपेक्षित आहे. थोडंसं बारकाईनं तुम्ही तिथं निरीक्षण करणं अपेक्षित आहे, कारण कधी कधी त्या ठिकाणी अपवादात्मक पद्धतीनं देखील संधी झालेली दिसते. ठीक आहे, उदाहरणार्थ मन पटल. आता ह्याची जर त्या ठिकाणी विसर्ग संधी जर बघितलं तर ते मनस अधिक पटल असं होईल. ठीक आहे, तर त्यानंतर त्या ठिकाणी तपोधन, तपह अधिक धन, हे देखील विसर्ग संधीचं उदाहरण आहे. तत्काल, तत् अधिक काल. ठीक आहे, तच्या संधी ज्या काही येतात तर त्या देखील तुम्हाला बघावे लागतील. तर इथं मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. येई येई विठाबाई माझे पंढरीची आई या काव्यपंक्तीतील अधोरेखित साधित शब्दाचा प्रकार ओळखा. पूर्णाभ्यस्त, नामसाधित, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक. मित्रांनो हे जे काही आहे तर येई येई म्हणजे एकंदर एक शब्द पुन्हा आलेला आहे. शब्दांचे 2 प्रकार असतात मुख्यतः, सिद्ध आणि साधित. सिद्ध शब्द म्हणजे कोणते तर मूळ भाषेमध्ये असणारे शब्द. मग याच्यामध्ये सिद्धमध्ये मग पुन्हा तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परदेशी किंवा विदेशी शब्द असे खूप सारे प्रकार येतील. या सिद्ध शब्दांचा काही समजा इथं या प्रश्नाशी संबंध नाहीये. साधित शब्द हे मुख्यतः 4 प्रकारचे असतात. कोणते बरं? उपसर्ग घटित. उपसर्ग घटित शब्द आपण घेतलंय मित्रांनो. हे सगळं उपसर्ग घटित म्हणजेच काय तर या ठिकाणी बेजबाबदार किंवा या ठिकाणी बेजबाबदार जर बघितलं तर या ठिकाणी बे हे काय आहे तर जबाबच्या आधी बे लागलेला आहे म्हणजे हा उपसर्ग झाला. बेजबाबदार मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यय देखील आढळलेले. प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित म्हणजेच काही शब्दाच्या शेवटी लागणारं म्हणजे जबाबदार मध्ये या ठिकाणी जबाबच्या नंतर हे जे काही दार लागलं ना तर हे प्रत्यय घटित शब्दाचं उदाहरण आहे. लक्षात आलं? त्यानंतर मित्रांनो सामासिक शब्द.
सामासिक शब्द आपण समास हा प्रकार पाहिलेला आहे. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, द्वंद्व समास, समासाचे मुख्य जे काही 4 प्रकार आहेत तर ते जे काही सामासिक शब्द असतात तर ते हे सगळे साधित शब्द आहेत. आणि त्या ठिकाणी मित्रांनो आणखी एक प्रकार आहे साधित शब्दांचा, तो म्हणजे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द, अभ्यस्त शब्दांचेही पुन्हा त्या ठिकाणी पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक असे शब्द किंवा प्रकार पडतात. आता इथं तुम्हाला येऊ का, इथं पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक असे त्या ठिकाणी 3 पर्याय तर दिसतीलच. हे सगळे काय आहेत बरं, अभ्यस्त शब्द आहेत. पूर्णाभ्यस्त कधी येतात बरं, एकच शब्द पुन्हा पुन्हा येत असेल तर, म्हणजेच या ठिकाणी येई येई हे काय झालं, पूर्णाभ्यस्त झालं. ठीक आहे. त्यानंतर अंशाभ्यस्त मध्ये काय होतं तर एक शब्द जो काही आहे तर पुढच्या शब्दामध्ये त्याचा यमक जुळतं पण त्याच्यामध्ये काही ना काही थोडासा बदल होतो. उदाहरणार्थ तोडका मोडका. ठीक आहे. या ठिकाणी तो आणि मो एवढाच काय तो बदल झालाय, तोच्या ऐवजी इथं मो झालाय. डका सारखंच आहे. हे काय झालं, अंशाभ्यस्त, पार्शियली त्या ठिकाणी त्याचा अभ्यस्त झालेला आहे. अनुकरणवाचक म्हणजे असे शब्द ज्या ठिकाणी 2 शब्द येतात पण त्याच्यामधून कोणत्या ना कोणत्या ध्वनीची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ बडबड, टनटन, शाळेची घंटा टनटन वाजते, तर हे बडबड, टनटन किंवा इतरही जे काही असे शब्द आहेत जे ध्वनिवाचक आहेत किंवा ज्याच्यामधून आवाजाची त्या ठिकाणी आपण काही ना कोणत्या प्रकारे ओळख करून देत असतो, ते अनुकरणवाचक मध्ये येणार. मित्रांनो तुम्हाला तुमचं उत्तर निश्चितच भेटलेलं असणार. येई हे काय आहे तर हे पूर्णाभ्यस्तचं उदाहरण आहे. पूर्णाभ्यस्तचं उदाहरण. किंवा जवळ, ते दोघे जवळ बसले, हे जवळ काय आहे, पूर्णाभ्यस्त आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. विभक्ती हा प्रकार निश्चितच आपण घेतलेला आहे. मराठीमध्ये एकूण 8 विभक्ती असतात. प्रथमा, त्यानंतर द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी असते का, नाही, नंतर असते संबोधन. ठीक आहे. मग प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय देखील आपल्याला माहिती पाहिजे. प्रथमेला प्रत्यय नाहीत, द्वितीयेला सलाते, सलानाते, तृतीयेला नेयशी, नेहीशी किंवा चतुर्थीला पुन्हा द्वितीय सारखेच प्रत्यय. म्हणजेच या ठिकाणी द्वितीया आणि चतुर्थी ह्या दोघांचेही प्रत्यय एकवचनी आणि अनेकवचनी सेम आहेत. स ला ते, स ला ना ते. लक्षात आलं. ठीक आहे. मग पंचमीचे, षष्टीचे, पंचमीचे ऊन हून, षष्टीचे चाचीचे, चेचाची. ठीक आहे. सप्तमीचे त ई आ. तर या पद्धतीचे हे प्रत्यय तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. आता मुद्दा येतो की इथं देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते किंवा धावून जावे लागते. इथं ला लागलाय प्रत्यय. ला प्रत्यय कुठं आहे, सलाते, सलानाते दोन्हीमध्येही आहे, एकवचनी अनेकवचनीमध्ये. कोणत्या विभक्तीमध्ये आहे, द्वितीय आणि चतुर्थी. आता पर्याय बघूया. द्वितीय आहे का, आहे. चतुर्थी आहे का, आहे. आता मात्र प्रॉब्लेम झाला. हे 2 तर प्रश्न त्या ठिकाणी ऑप्शन आपण वगळून टाकू शकतो. बरं, ए आणि डी पर्याय आहे का, ए बरोबर, बी आणि सी बरोबर, सी बरोबर बाकी सर्व चूक, डी बरोबर बाकी सर्व चूक. येस, एवढ्यावरून आपण सेन्स न तरी त्या ठिकाणी इथं मात्र कन्फ्युजन होऊ शकतं. फक्त ए बरोबर बाकी सर्व चूक आणि डी बरोबर बाकी सर्व चूक. आता निवड कोणाची करायची, कोणाच्या पारड्यामध्ये आपण आपलं मत द्यायचं, द्वितीयेच्या की चतुर्थीच्या. मित्रांनो इथं या ठिकाणी द्वितीय हे जे काही आहे तर कर्माचा विभक्ती प्रत्यय असतो, कर्माचा. आणि चतुर्थी जे काही आहे तर हे या ठिकाणी एखाद्याला जर समजा एखादा जर क्रिया करत असेल किंवा त्याला जर दान दिल्या जात असेल तर त्या ठिकाणी तो चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय आहे. आता देवाला मध्ये साहजिकच देव हा कर्म तर निश्चितच नाहीये, म्हणजे हा द्वितीयचा विभक्ती प्रत्यय निश्चितच नाहीये. मग हा कोणाचा असणार, चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय असणार. म्हणजेच आपलं उत्तर फक्त डी बरोबर बाकी सर्व चूक असेल. ठीक आहे. फक्त डी बरोबर. इथं द्वितीय कधी आला असतं बरं, जर हे कर्माला जोडून आलेलं असेल तर, किंवा त्याच्या माध्यमातून तो शब्द जो काही आहे तर तो कर्माची भावना व्यक्त करत असेल तर. पुढचा शब्द सर्वनाम म्हणजे काय. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, विकारी शब्दांच्या जाती ह्या 4. सर्वनाम म्हणजेच काय तर नामाच्या ऐवजी येणारा शब्द. ठीक आहे. नामाच्या ऐवजी, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द येत असतो तर तो म्हणजे सर्वनाम. वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द नाही, बिलकुल नाही. नामाच्या जागी येणारा विकारी शब्द, वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द आणि नामाबरोबर येणारा शब्द. नामाबरोबर तर तो शब्द येत नाही. आता इथं तुमचं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. वाक्यात नामाच्या जागी येणारा विकारी शब्द
बरोबर आहे. वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द, बरोबर आहे. जागी आणि ऐवजी दोन्हीचाही अर्थ एकच आहे. बी आणि सी दोन्ही स्टेटमेंट योग्य येतं, ए आणि डी चूक येतं. आहे का रे बाबांनो बी आणि सी योग्य? यस, बी आणि सी योग्य. नामाच्या ऐवजी किंवा नामाच्या जागी जो शब्द येत असतो त्यालाच काय म्हणतात बरं? सर्वनाम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया, संताप किळणे संतांना शोभते हे विधान कोणत्या प्रकारचे आहे? विधानांचे प्रकार वेगवेगळे असतात. ठीक आहे. त्या ठिकाणी विधानार्थी वाक्य असतात, होकारार्थी वाक्य असतात, नकारार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी वाक्य. तर या ठिकाणी विधानार्थी, होकारार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. तर आता मित्रांनो संकेतार्थी म्हटलं की त्याच्यामधून संकेत व्यक्त व्हावं, जर, तर. ठीक आहे. ही मुख्यतः या पतीची रचना संकेतार्थीमध्ये असते. विद्यार्थी, विद्यार्थी म्हणजेच काय? कर्तव्य. मुलांनी आई वडिलांचा सांभाळ करावा. ठीक आहे. किंवा आणि काय बरं? विद्यार्थ्यांनी गुरुजनांची आज्ञा पाळावी. हे जे काही आहे तर हे विद्यार्थी वाक्य येतं. शक्यतो ह्याच्यामध्ये क्रियापदाला व, वी या पतीचं त्या ठिकाणी प्रत्यय लागत असतोय. विद्यार्थ्यांनी गुरुजनांची आज्ञा पाळावी. ठीक आहे. किंवा मुलांनी आई वडिलांचा सांभाळ करावा, वा, वी, वे या पतीची रचना. आता इथं आहे का तसं काही? नाही. होकारार्थी आणि विधानार्थी. आता मित्रांनो याच्यात होकार असा काही मुद्दा म्हणून व्यक्त केलेला आहे का? नाही. हे वाक्य म्हणजे साधं सोपं विधानार्थी असं वाक्य, ज्याच्यामधून काळाचा बोध होतो. विधानार्थी वाक्य. संताप गिळणे संतांना शोभते. आपल्यासारख्यांनी रागावलं, संतापलं तरी देखील थोडं बहुत चालतं, कारण आपण साहजिकच संत नाहीयेत. तर या ठिकाणी मित्रांनो आपलं जे काही उत्तर असणार आहे विधानार्थी वाक्य. पुढचं जे काही आहे, भावे प्रयोगातील क्रियापदाचे रूप नेहमी कसे असते? क्रिया जे काही प्रयोग आहे म्हणजे ज्याला चेंज दी व्हॉइस, व्हॉइस म्हणतात इंग्लिशमध्ये. वेगवेगळे प्रयोग असतात. महत्त्वाचे कोणते येतं? कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग, तिसरा आहे भावे प्रयोग. कर्म कर्तरी प्रयोग देखील असतो किंवा नवीन कर्मणी वगैरे प्रकार असतो. पण या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचे कोणते येतं? कर्तरी, कर्मणी आणि भावे. या ठिकाणी काय महत्त्वाचा फरक आहे कर्तरी, कर्मणी आणि भावेमध्ये? मित्रांनो प्रयोगामध्ये या ठिकाणी कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्यांचं या ठिकाणी इंटर रिलेशन व्यक्त केलेलं असतं. म्हणजेच कर्त्यानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलायले का, कर्मानुसार क्रियापद बदलायले का, किंवा दोघांनुसार देखील दोघांमध्येही बदल झाला म्हणजेच कर्ता आणि कर्म तरी देखील क्रियापदामध्ये जर बदल होत नसेल तर मग काय? तर यावरून ह्याचे 3 मुख्य प्रकार पडलेले आहेत. उदाहरणार्थ कर्तरी प्रयोग. ठीक आहे. कर्तरी प्रयोगामध्ये काय तर कर्ता बदलला की क्रियापद बदलतं. क्रियापद काय होतं? बदलतं. इथं कर्माचं रूप बदललं की क्रियापदाचं रूप बदलतं. कर्माचं रूप बदललं की या ठिकाणी क्रियापदाचं रूप बदलतं. त्यानंतर भावे प्रयोगामध्ये कर्ता बदलू किंवा कर्म बदलू या ठिकाणी क्रियापदाचं रूप या ठिकाणी बदलत नाही. अतिशय महत्त्वाचं. भावे प्रयोगामध्ये कर्ता बदलला, क्रियापद सेम. कर्म बदललं, क्रियापद सेम. कर्म बदललं, कर्ता बदलला म्हणजे नेमकं काय? कर्त्याचं, कर्माचं लिंग, वचन, विभक्ती या प्रकारचा बदल होणे. आता या ठिकाणी मित्रांनो भावे प्रयोगाचं एक वाक्य सांगतो. रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. या ठिकाणी मित्रांनो रामानेच्या ऐवजी आपण जर समजा दुसरं एखादं नाव घेतलं, एखाद्या मुलीचं नाव घेतलं. समजा या ठिकाणी सीमाने रावणास मारले, म्हणजेच राम पुल्लिंगी आहे आणि सीमा स्त्रीलिंगी आहे, तरी देखील या ठिकाणी मारले या क्रियापदामध्ये काही बदल होतोय का? नाही. म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाहीये. आता रावणाच्या ऐवजी बघूया. या ठिकाणी सीमाने किंवा रामाने या ठिकाणी रावणाच्या ऐवजी शूर्पणखेला बघूया. शूर्पणखेस. आता इथं याचं लिंग बदललं. कर्माचं हे रावणाचे काय? कर्म आहे. रामाने शूर्पणखेस मारले. म्हणजे रावणाच्या ऐवजी कर्म बदललं, स्त्रीलिंगी घेतलं कर्म, तरी देखील मारले मात्र तसंच राहिले. याचाच अर्थ या ठिकाणी मारले जे काही आहे तर हे तृतीय पुरुषी एकवचनी आणि नपुसकलिंगी असं हे क्रियापदाचं रूप आहे. तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी रूप. रामाने रावणास मारले. इथं बघा, इथं भावे प्रयोगाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि इथं हे वाक्य आपण किंवा पर्याय बघूया. कर्त्याच्या लिंग वचन पुरुष भेदानुसार बदलते नाही. हे वैशिष्ट्य तर कर्तरी प्रयोगाचं आहे, भावे प्रयोगाचं नाहीये. कर्माच्या लिंग वचन पुरुष भेदानुसार बदलते नाही. या ठिकाणी मित्रांनो हे जे काही वैशिष्ट्य आहे तर हे कोणाचं आहे? तर हे कर्मणी प्रयोगाचं आहे. लिंग वचन पुरुष भेदानुसार बदलत नाही तर नेहमी प्रथमा विभक्तीत असते.
आणि नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. यस, हे मात्र बरोबर आहे. जे काही क्रियापद असतं नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि एकवचनी अशा पद्धतीचं असतं. लक्षात आलं? ठीक आहे. या ठिकाणी इथं बघा कर्तरी प्रयोगाचं उदाहरण, कर्तरी प्रयोगाचं उदाहरण समजा, किंवा कर्तरी आणि कर्मणी दोन्हीचे उदाहरण बघूया आपण. राजाने राजवाडा बांधला. राजाने राजवाडा बांधला. इथं बघा राजानेच्या ऐवजी समजा आपण राणीने म्हटलं, म्हणजे लिंग बदललं, कर्त्याचं लिंग बदललं. राणीने राजवाडा बांधला. त्या ठिकाणी क्रियापदामध्ये काही बदल होतोय का? नाही, बांधलाच राहिले. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाहीये. आता राजवाडाच्या ऐवजी दुसरा एखादा शब्द घेऊया. गढी, किल्ल्याप्रमाणे गढी असते बघा, स्त्रीलिंगी शब्द आहे गढी. राजाने गढी बांधली. काय झालं बरं? तर या ठिकाणी मित्रांनो इथं राजवाडाच्या ऐवजी जर गढी म्हटलं मी, तर साहजिकच कर्मानुसार क्रियापद बदलायले, म्हणजेच इथं हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण झालं. याच पद्धतीनं एखाद्या वाक्यामध्ये जर समजा त्या ठिकाणी जर समजा कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर ते वाक्य कसं झालं बरं? तर ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य झालं. म्हणजे तुम्ही या पद्धतीनं हे परीक्षेमध्ये जर आलं एखादं वाक्य तर ते चेक करू शकता की बाबा नेमकं बदलायले कशानुसार. बदलत नसेल तर ते भावे प्रयोगाचं वाक्य. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते तेव्हा त्या प्रयोगाला काय म्हणतात? मागच्या या क्वेश्चनच्या अनालिसिस मधून तुम्हाला 100% कळालं असेल. कर्मानुसार, कर्माच्या लिंग वचन विभक्तीनुसार जर क्रियापद बदलत असेल तर ते असेल कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. आत्ता जे काही आपण बघितलं, राजाने राजवाडा बांधला, तर त्यामध्ये राजवाडाच्या ऐवजी गढी घेतलं. राजाने गढी बांधली. कर्मानुसार, कर्माचं लिंग बदललं, त्या ठिकाणी क्रियापद बदललं, बांधलाचं बांधली झालं. कर्मणी प्रयोग हे आपलं उत्तर असेल. जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही. ठीक आहे. प्रयोगावरचे हे सलग 2-3 प्रश्न आलेले आहेत आणि साहजिकच तुम्हाला त्या ठिकाणी ताबडतोब ह्याचं उत्तर काय आहे हे कळालं असेल. जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्मानं कितीही स्वतःमध्ये बदल केला, लिंग बदललं, वचन बदललं, विभक्ती बदललं, काही झालं तरी देखील जर क्रियापदामध्ये जर बदल होत नसेल तर त्या प्रकारच्या प्रयोगाला काय म्हणतात? कर्मणी प्रयोग म्हणतात? बिलकुल नाही. भावे प्रयोग म्हणतात? यस, भावे प्रयोग म्हणतात. कर्तरी प्रयोग? नाही. कर्तरी प्रयोग? नाही. ठीक आहे. तुम्हाला तुमचं जे काही उत्तर आहे तर ते निश्चितपणे या ठिकाणी मिळालेलं असेल, ते म्हणजे भावे प्रयोग. त्यानंतर ज्ञानेश्वर संत होते, ज्ञानेश्वर कवी होते, ज्ञानेश्वर तत्वज्ञ होते. 3 या ठिकाणी हे केवल वाक्य येतं. केवल वाक्य म्हणजेच काय? तर या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये एकच त्या ठिकाणी कर्ता असतो, एकच क्रियापद असतं, ते वाक्य म्हणजेच काय? तर केवल वाक्य. आणि या 3 केवल वाक्यांचं आपल्याला एकच केवल वाक्य बनवायचे. म्हणजे त्या ठिकाणी नवीन वाक्यामध्येही एकच त्या ठिकाणी क्रियापद असायला पाहिजे आणि एकच त्या ठिकाणी कर्ता असायला पाहिजे. ज्ञानेश्वर संत होते म्हणून कवी तत्वज्ञ होते. म्हणून मुळं गडबड झालेली आहे. म्हणून मुळं हे वाक्य केवल वाक्य राहिलेलं नाही. ज्ञानेश्वर संत कवी आणि तत्वज्ञ होते, इथं देखील गडबड झाली. आणि आलं, त्यामुळे हे केवल वाक्य झालेलं त्या ठिकाणी केवल वाक्य राहिलेलं नाहीये. ज्ञानेश्वर संत कवी शिवाय. ठीक आहे. हे मित्रांनो या ठिकाणी हे जे काही जोडणारे शब्द आहेत ह्यांच्यामुळे इथं प्रत्येक ठिकाणी गडबड व्हायली. म्हणून आलं, केवल वाक्य नाही राहिलं. आणि आलं, केवल वाक्य नाही राहिलं. शिवाय आलं, केवल वाक्य नाही राहिलं. ज्ञानेश्वर संत कवी तत्वज्ञ होते. साधं सोपं वाक्य आहे. ज्ञानेश्वर आणि होते. ठीक आहे. कर्ता क्रियापद एकच आहे. त्यामुळे वरील कोणते विधान बरोबर आहे? तर फक्त आणि फक्त हे डी जे काही आहे तर हे डी योग्य असं केवल वाक्य आहे. जेव्हा अनेक केवल वाक्यांचं किंवा त्या ठिकाणी अनेक मिश्र वाक्यांचं एका याच्यामध्ये जे काही रूपांतर आपण करत असतो, ठीक आहे, म्हणजे 2 किंवा अधिक केवल वाक्यांचं एकत्र मिक्सर करणे किंवा त्याच्यापासून एखादं मिश्र वाक्य बनवणे किंवा संयुक्त वाक्य बनवणे किंवा एकच केवल वाक्य बनवणे, ह्याला काय म्हणतात बरं? तर हा जो प्रकार असतो व्याकरणामध्ये वाक्य संश्लेषण या नावानं ओळखले जातो. आपण घेतलंय हे लेक्चरमध्ये सगळं घेतलंय मित्रांनो. वाक्य संश्लेषण कसं असतं, वाक्य रूपांतर काय प्रकार असतो, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपल्या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. मनस पटल याची संधी काय असेल मित्रांनो? मनस आणि पटल. तर मित्रांनो इथं हे जे काही आहे तर स आलेलं आहे, तर ह्याचं रूपांतर मनः पटल मध्ये होणार. काय होणार बरं? मनः पटल. ठीक आहे. ऑप्शन सी इज आवर आन्सर. त्यानंतर तू
या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचनी रूप कोणते? मित्रांनो, या ठिकाणी तू हे काय आहे? सर्वनाम आहे. सर्वनाम जे काही असतात तर त्याच्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. इथं प्रथम पुरुषवाचक जर म्हटलं मी, आम्ही, ठीक आहे, तर हे प्रथम पुरुषवाचक येणार आहे. त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक जे काही आहे तर तू, तुम्ही, ठीक आहे, आणि तृतीय पुरुषवाचक ते हे काय बरं? ते, तो, ती, म्हणजेच मी किंवा आम्ही हे प्रथम पुरुषवाचक. जर स्वतःविषयी किंवा स्वतःसह इतरांविषयी जर बोलल्या जात असेल तर ते प्रथम पुरुषवाचक. त्याच्यानंतर द्वितीय पुरुषवाचक मध्ये समोरच्या बद्दल जर एक असेल तर ते एकवचनी झालं तू. जर अनेक जण असतील समोर तर त्या समोरच्यांना, अनेकांना जर उद्देशून बोलल्या जात असेल तर ते तुम्ही, अनेकवचनी. हे एकवचनी आणि हे अनेकवचनी. आणि तृतीय पुरुषवाचक ते, ती, तो, तर हे जे काय तर तृतीय पुरुषवाचक आहेत. तो या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप काय आहे? या ठिकाणी मित्रांनो, प्रथमा विभक्तीचे अनेकवचनी रूप, तर इथं तू हे जे काही आहे तर हे एकवचनी आहे. तू जे काही आहे तर एकवचनी आहे. मग अनेकवचनी काय आहे? तू, समोरच्या बद्दल मी बोलतोय, तू असं करायला नाही पाहिजे, ठीक आहे, ते काय झालं? एकवचनी. आणि अनेक जण असतील, विद्यार्थ्यांना उद्देशून समजा मी वर्गामध्ये बोलतोय तर तुम्ही गृहपाठ करून आणला का? तुम्ही हे काय झालं तर अनेकवचनी झालं. म्हणजे तूच अनेकवचनी जे काही रूप आहे तर तुम्ही आहे. तुमचा, तुम्हाला, तुम्ही, तुम्हास, तर या ठिकाणी मित्रांनो हे तुम्ही असणार आहे. प्रथमा विभक्ती. या ठिकाणी तुमचा हे जे काही आहे तर हे षष्टीचा प्रत्यय आहे, चाचीचे. ठीक आहे, चाचीचे हे काय बरं? षष्टीचा प्रत्यय. तुम्हाला किंवा तुम्हास हे कशामध्ये येतं बरं? सलाते, सलानाते, द्वितीयामध्ये, चतुर्थीमध्ये येतं. आणि या ठिकाणी प्रथमामध्ये काय येणार बरं? तर तुम्ही अनेकवचनी आणि तू हे एकवचनी रूप झालं प्रथमा विभक्तीचं. पुढे दिलेल्या पर्यायातून पुरुषवाचक सर्वनामे ओळखा. पुरुषवाचक सर्वनामे, एकूण सर्वनामे कोणते येतं? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. या ठिकाणी मित्रांनो मी प्रथम पुरुषवाचक, तू द्वितीय पुरुषवाचक, तो तृतीय पुरुषवाचक. हा काय आहे बरं? तर हा दर्शक सर्वनाम आहे. दर्शक, दाखवण्यासाठी. हा, ही, हे, हा इथं बसलाय. ठीक आहे. त्यानंतर जो, तो, ते संकेत वगैरे याच्यासाठी आपण त्या ठिकाणी जो वापरतो. कोण, काय प्रश्नार्थकसाठी वापरतो. ठीक आहे. आपण या ठिकाणी आपण पुरुषवाचक देखील वापरू शकतो. प्रथम पुरुषवाचक देखील वापरू शकतो. द्वितीय आणि तृतीय पुरुषवाचक देखील वापरू शकतो. आता मित्रांनो या ठिकाणी मी, तू, तो, आपण हे जे काही आहेत तर पुरुषवाचक आहेत. ठीक आहे. स्वतः देखील पुरुषवाचकच आपल्याला म्हणता येईल. त्याला आत्मवाचक देखील म्हणतात. तर या ठिकाणी मित्रांनो इथं ती, हा आहे का? नाही. हा तर दर्शक आहे. ती बरोबर आहे. तो, ती, ते हे पुरुषवाचक आहे. ती पुरुषवाचक आहे. पण हा मात्र पुरुषवाचक नाहीये. पहिला पर्याय कटला. कोण आहे का? नाही, कोण नाहीये. तर या ठिकाणी कोण हे प्रश्नार्थक आहे. स्वतः हे थोडंसं आत्मवाचक वगैरे मध्ये येत असतं. म्हणजे आपलं उत्तर जे काही आहे तर तू आणि आपण. तू काय आहे? द्वितीय पुरुषवाचक. आपण हे बऱ्यापैकी सगळ्यांमध्येच येतं. प्रथम पुरुषवाचक मध्ये आपण आपणचा वापर करू शकतो. द्वितीय मध्ये देखील वापरू शकतो आणि तृतीय पुरुषवाचक मध्ये देखील वापरू शकतो. आपलं आन्सर जे काही आहे तर हे बी असेल. काय असेल? बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास ... असे म्हणतात. या ठिकाणी दुसरे पद महत्वाचे. समासाचे प्रकार कोणते? पहिल्यांदा हे बघूया. तत्पुरुष किंवा पहिला जो काही आहे तर अव्ययी भाव समास. कोणता? अव्ययी भाव समास. ह्याच्यामध्ये पहिलं पद प्रधान असतं. पहिलं पद महत्वाचं असतं. तत्पुरुष समास. काय बरं? तत्पुरुष समास. या ठिकाणी मित्रांनो ह्याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. सेकंड जे काही पद आहे तर हे महत्वाचं असतं. बहुव्रीही समासामध्ये या ठिकाणी पहिलंही नसतं आणि दुसरंही पद महत्वाचं नसतं. तिसरंच एक कोणता तरी अर्थ या ठिकाणी त्याच्यातून येत असतो. आणि द्वंद्व समासामध्ये मात्र या ठिकाणी पहिलं आणि दुसरं दोन्ही पदे महत्वाचे असतात. दोन्ही पदांना तेवढंच महत्व असतं. ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असते व समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द त्या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. साहजिकच या ठिकाणी आपलं जे काही उत्तर असणार आहे दुसरे पद म्हणजे तत्पुरुष असणार आहे. आता इथं मित्रांनो
तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास, द्वंद्व समास. तर साहजिकच बहुव्रीही येणार नाही. बहुव्रीहीमध्ये पहिलं आणि दुसरं दोन्ही पद महत्त्वाचे नसतात. आणि अव्ययीभावामध्ये काय होत असतं, तर अव्ययीभावामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं. इथं काय म्हटलंय, दुसरे पद महत्त्वाचे असते. आणि द्वंद्व समास नाही, दोन्ही महत्त्वाचे असतात. त्यामुळं आपलं जे काही उत्तर असेल तर ते तत्पुरुष समास हे असेल. लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, या ठिकाणी स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे हे वाक्य जे काही आहे याच्यातून जी काही भावना व्यक्त व्हायली तर ही विद्यार्थी प्रकारचं क्रियापद आहे. शक्यतो विद्यार्थी प्रकारच्या क्रियापदामध्ये या ठिकाणी वा, वी, वे या पद्धतीनं या ठिकाणी त्याला प्रत्यय लागत असतो क्रियापदाला. आपण ह्याच्या आधी 2-3 वाक्य बघितले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा मान ठेवावा, ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोडीने वागवावे, ठीक आहे, प्रेमाने वागवावे. हे जे काही आहे ना तर हे क्रियापदामध्ये वा, वी, वे हे जे काही दिसतं तर हे विद्यार्थीचा प्रकार आहे. पण प्रत्येक वेळेस वा, वी, वे हे असायलाच पाहिजे असं काही नाहीये. इथं पाहिजे आलंय बघा, हे विद्यार्थी प्रकार आहे. मग आता इथं स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे याच्यातून कोणता त्या ठिकाणी अर्थ सूचित होतोय? याच्यामधून इच्छा व्यक्त व्हायली का? नाही, इच्छा तर बिलकुलच नाहीये. हक्क होतोय का व्यक्त? नाही. योग्यता? नाही. ह्याच्यामधून काय नेमकं त्या ठिकाणी अर्थ व्यक्त होतोय तो म्हणजे कर्तव्य. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण नेहमी सज्ज राहिलं पाहिजे. तर हे काय बरं, तर आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य ही भावना यामधून व्यक्त होते. त्यामुळं हे जे काय आपलं सी ऑप्शन आहे तर हे आपलं करेक्ट असणार आहे. खालीलपैकी कोणता शब्द विभक्ती तत्पुरुष समास नाही? तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य बघितलं काय बरं, सेकंड पद, दुसरं पद हे महत्वाचं असतं. दुसरं पद महत्वाचं असतं. या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष म्हणजेच या ठिकाणी विभक्ती प्रत्यय व्यक्त केलेला असतो. ठीक आहे. तर इथं बघूया, पुरुषोत्तम, कृष्णाश्रित, तोंडपाठ आणि क्रीडांगण. आता मित्रांनो, या ठिकाणी कृष्णाला आश्रित ह्याची या ठिकाणी काय बरं फोड कशी होईल बरं, कृष्णाला आश्रित. त्यानंतर तोंडाने पाठ, त्यानंतर क्रीडेसाठी अंगण. या ठिकाणी मित्रांनो हे जे काही आहे तर दुसरं पद ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे आणि प्रत्येकामधून या ठिकाणी विभक्ती प्रत्यय व्यक्त होतोय. कृष्णाला, ठीक आहे, तर या ठिकाणी चतुर्थी विभक्ती प्रत्यय, तोंडाने तृतीयचा विभक्ती प्रत्यय, क्रीडेसाठी अंगण याच पद्धतीने विभक्ती प्रत्यय याच्यामधून देखील व्यक्त होतोय. पण पुरुषोत्तम ह्याच्यामधून मात्र या ठिकाणी विभक्ती प्रत्यय व्यक्त होत नाहीये. हे या ठिकाणी कर्मधारय समासाचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. उत्तम असा पुरुष किंवा पुरुषोत्तम हे मात्र या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण नसणार आहे. त्यामुळं आपलं जे काही उत्तर असणार आहे तर हे पुरुषोत्तम हे असणार आहे. आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी मित्रांनो गडगडते म्हटल्यानंतर आपल्याला वाटू शकतं की बाबा हे क्रियापद आहे. ठीक आहे, क्रियापद तर आहे, पण या क्रियापदामध्ये तुम्हाला थोडंसं एक वेगळेपण जाणवत असेल. आज दिवसभर सारखे गडगडते म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये कर्ता दिसतोय का रे? नाही ना. ठीक आहे, कर्ता दिसत नाहीये. माझा कर्ता नाहीये का? आहे कर्ता. कुठं आहे? या क्रियापदामध्ये लपलेला आहे. आणि या प्रकारचे क्रियापद जे काही आहेत ना तर ह्यांना या ठिकाणी अकर्तृक क्रियापद किंवा या ठिकाणी ह्याला इतरही काही नावाने ओळखले जातं. पण मुख्यतः अकर्तृक क्रियापद, ज्या क्रियापदामध्ये कर्ता जो काही आहे तर लपलेला असतो किंवा व्यक्त झालेला नसतो तो म्हणजे अकर्तृक क्रियापद. अनियमित क्रियापद नाही. अनियमित क्रियापद म्हणजे कोणते? आहे, नाही, नव्हे हे जे काही येतं तर हे अनियमित क्रियापद आहेत. शक्य क्रियापद हे वेगळं आहे. ह्याच्यामधून त्या ठिकाणी एखादी गोष्ट मला शक्य आहे किंवा एखाद्याला शक्य आहे ही भावना या ठिकाणी व्यक्त केलेली असते. मला डोंगर चढवतो, ठीक आहे, ताईला जेवण खाववते हे जे काही येतं तर हे शक्य क्रियापद आहेत. चढवतो, खाववते. त्यानंतर प्रयोजक क्रियापद हे देखील या ठिकाणी वेगळा प्रकार आहे. तर या ठिकाणी आपलं जे काही उत्तर असणार आहे तर अकर्तृक क्रियापद हे असणार आहे. कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आपण संधीचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले तर त्याच्यामध्ये स्वर संधी पाहिलं, व्यंजन संधी पाहिलं आणि या ठिकाणी विसर्ग संधी हा एक प्रकार पाहिलेला आहे. मुख्य स्वर संधीचं वैशिष्ट्य काय आहे तर पहिल्या शब्दाच्या शेवटी स्वर असतो आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला जो काही वर्ण असतो तर तो देखील स्वर असतो. म्हणजेच इथं कवीमध्ये ई हा काय बरं स्वर आहे. इथं दीर्घ ई हा देखील स्वर आहे. ई अधिक दीर्घ ई त्याचा होणार दीर्घ ई. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी कवीश्वर ही ह्याचं या ठिकाणी संधी होणार.
कवीश्वर. आणि मित्रांनो व्यंजन संधी असेल का हे? नाही. व्यंजनाचा इथं त्या ठिकाणी आपल्याला कुठेही दिसत नाही. पहिल्या शब्दाच्या शेवटी व्यंजन नाहीये, सगळ्यात शेवटी म्हणतोय, आणि इथंही व्यंजन नाहीये. विसर्ग संधी आहे का? नाहीये. यापैकी नाही, तसं काही नाहीये. आपलं जे काही उत्तर असणार आहे स्वरसंधी हे आपलं उत्तर असणार आहे. कवीश्वर. किंवा या ठिकाणी सूर्योदय. सूर्योदय या ठिकाणी बघा सूर्य अधिक उदय, म्हणजेच इथं अ हा स्वर आहे आणि इथं उ, अ अधिक उ ते झालं ओ. सूर्योदय हा देखील त्या ठिकाणी स्वरसंधी या कॅटेगरीमध्ये येणार आहे. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तुम्हाला मागच्याच मला वाटतं क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हे अनियमित क्रियापद जे काही आहेत, आहे, नाही, नव्हे, ठीक आहे, हे जे काही येतं तर हे अनियमित क्रियापद येतं. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ह्याच्यामध्ये हे अनियमित क्रियापद या कॅटेगरीमध्ये येतं. आहे का अनियमित क्रियापद? यस आहे. शक्य क्रियापद आहे का? नाही. शक्य क्रियापद कसे असतात हे मी तुम्हाला सांगतो. खाववतं, चढवतं, ठीक आहे, चालवतं. सकर्मक क्रियापद आणि उभयविध क्रियापद हे थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळं नाही हे जे काही आहे तर हे आपलं अनियमित क्रियापद या कॅटेगरीमध्ये येणार आहे. अपेक्षित गोष्ट यशस्वीपणे करून दाखवणे हा अर्थ सांगणारा वाक्प्रचार ओळखा. या ठिकाणी घोडा मैदान जवळ असणे. घोडा मैदान जवळ असणे म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी कसोटीचा काळ या ठिकाणी जवळ असणे म्हणजेच घोडा मैदान जवळ असणे. प्राणावर उदार होणे म्हणजेच काय? जीवाची पर्वा न करणे. तलवार गाजवणे, पराक्रम गाजवणे. आणि कसोटीस उतरणे म्हणजेच काय? तर या ठिकाणी एखादी गोष्ट यशस्वीपणे करून दाखवणे. अपेक्षित गोष्ट यशस्वीपणे करून दाखवणे म्हणजेच काय? तर कसोटीला उतरला. आपण म्हणतो त्या ठिकाणी विद्यार्थी जो काही आहे तर तो खरोखर कसोटीला उतरला म्हणजेच काय? तर तो यशस्वी झाला, त्यानं खूप चांगले मार्क घेतले. या ठिकाणी तुम्हाला देखील कसोटीला उतरायचंय, तुमच्या परीक्षेच्या कसोटीला उतरायचंय म्हणजेच अपेक्षित गोष्ट यशस्वीपणे करून दाखवायची. अपेक्षित गोष्ट काय? इथं नापास होणे नाहीये, पास होणे ही आपली अपेक्षित गोष्ट आहे. ठीक आहे. तलवार गाजवणे ह्याचा अर्थ वेगळा आहे. प्राणावर उदार होणे वेगळा आहे अर्थ. घोडा मैदान जवळ असणे अर्थ वेगळा आहे. आपलं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचे समर्पक स्पष्टीकरण कोणते? कोल्हा काकडीला राजी. कोल्हा हा काही जंगलामधला फार चांगला प्राणी समजला जातो का? नाही. सिंहाच्या, वाघाच्या मानानं तो एक कनिष्ठ दर्जाचा प्राणी समजला जातो आणि साहजिकच त्याला लाच म्हणून किंवा काही जर दिलं तर तो लगेच तयार होतो. काकडीसारखा त्या ठिकाणी जर काही फेकलं तरी देखील खुश राहतो. ठीक आहे. त्या ठिकाणी कुत्र्याला कसं हाडूक दिलं की खुश राहते विचार, तर इथं कोल्हा देखील त्या ठिकाणी काकडीला राजी होतोय, त्याच्यावरच खुश राहतोय. जे मिळेल तेवढ्यात समाधान असणे नाही, हे थोडंसं म्हणजे अल्पसंतुष्ट असणे ह्याच्यासाठीच वापरलं जातं. वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते नाही, हा अर्थ होणार नाही. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. जे काही या ठिकाणी कनिष्ठ माणसे असतात, त्याला काय म्हणता येईल, ज्यांची पात्रता जास्त नसते असे माणसं कमी पात्रतेची गोष्ट जरी त्यांना दिली तरी देखील त्याच्यावर खुश राहतात. म्हणजेच क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते नाही, तसं काही नाहीये. त्यामुळं फक्त क हे योग्य आहे. आहे का पर्याय? यस, फक्त क बरोबर. सी ऑप्शन इज राईट आन्सर. कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द कोणता? सिद्ध शब्दांचे प्रकार आपण पाहिले. सिद्ध म्हणजेच मूळ शब्द, सिद्ध आणि साधित शब्द मी तुम्हाला सांगितलं होतं. सिद्ध शब्दांमध्ये पहिला जो प्रकार असतोय तो तत्सम. तत्सम म्हणजे काय? तर जशाला जसे संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द, खूप सारे शब्द, अक्षरशः ढिगानं शब्द सापडतील तुम्हाला अशा पद्धतीचे, जे संस्कृतमधून जशाला जसे मराठीमध्ये या ठिकाणी आपण वापरतो. दुसरा प्रकार आहे तद्भव शब्द. इथं मात्र थोडंसं मराठीनं आपलं वेगळेपण त्या ठिकाणी जपलंय. उदाहरणार्थ कर्ण. कर्ण म्हणजे काय? कान. ठीक आहे. म्हणजे संस्कृतमध्ये त्याला कर्ण म्हणतात, मराठीत कान म्हणतात. पर्ण. पर्ण म्हणजेच काय? तर या ठिकाणी पान. ठीक आहे. पाद. पाद म्हणजे काय? पाद म्हणजे पाय. ठीक आहे. संस्कृतमध्ये पाद आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? पाय. कोमल. ठीक आहे. कोमल. कोमल म्हणजेच काय? तर मऊ किंवा कोवळा. मित्रांनो या ठिकाणी हे जे काही शब्द असतात ज्याच्यामध्ये मायनर असा फरक झालेला असतो मराठीमध्ये येताना, तर त्याला म्हणतात तद्भव शब्द. ठीक आहे. दुसरा प्रकार असतोय, तिसरा प्रकार देशी शब्दांचा. अस्सल गावरान शब्द, मराठी मातीतले शब्द. ठीक आहे. दगड, धोंडा, घोंगडे, ठीक आहे, गुडगा, डोके,
हाड हे सगळे शब्द जे काही येतं तर देशी शब्द येतं. आणि आणखी एक असतं त्या ठिकाणी विदेशी किंवा परदेशी शब्द. तर हे या ठिकाणी दुसऱ्या भाषांमधून मराठीमध्ये आलेले शब्द असतात. त्यातही पुन्हा गुजरातीमधून शब्द आलेले आहेत मराठीमध्ये, तेलुगूमधून, तामिळमधून, हिंदीमधून, उर्दू, अरबी, फारसी या सगळ्या भाषांमधून मराठीमध्ये शब्द आलेले आहेत. बरं, परदेशी भाषांमधून आलेत का? हो, आलेत मित्रांनो. इंग्लिशमधून तर त्या ठिकाणी सध्या ढिगाणं शब्द तुम्हाला दिसतील. आपली जी काही मराठी झालेली आहे ना, ती सध्या मराठी राहिलेलीच नाही, तिला मिंग्लिश म्हणावं लागेल. मराठी प्लस इंग्लिश. ठीक आहे. कधी कधी तर वाटतं की बाबा ह्यानं मराठी बोलायले कशाला, फक्त त्या ठिकाणी क्रियापद तेवढे मराठी वापरलेले असतात, बाकी सगळे कर्ता कर्म सगळं जे काही आहे तर ते इंग्लिश वापरलेलं असतं. तर त्याला काही अर्थ नाहीये. तर या ठिकाणी ते जे शब्द असतात तर ते इंग्लिशमधून मराठीत आलेले आहेत. त्यानंतर पोर्तुगीज भाषेमधून मराठीमध्ये शब्द आले आहेत, फ्रेंचमधून देखील मराठी भाषेमध्ये शब्द आलेले आहेत. बटाटा किंवा मग त्या ठिकाणी जे काही कुलूप वगैरे हे जे काही शब्द आहेत ना, किंवा पगार, तंबाखू हे जे शब्द आहेत तर पोर्तुगीज भाषेमधून आलेले आहेत. कोणत्या भाषेमधून आलेले आहेत? पोर्तुगीज. तर या पद्धतीनं मित्रांनो हे परदेशी जे काही शब्द असतात तर ते इतर भाषांमधून मराठीत आलेले असतात. हे सगळे सिद्ध शब्द आहेत. मग इथं कोमल हा तत्सम शब्द तयार झालेला आहे. तर तद्भव शब्द पुढीलपैकी कोणता? तर कोमलचं काय झालेलं रे? हे कोवळा झालेला आहे. करडा नाहीये, कुशल नाहीये, मुलायम नाहीये. काय बरं? कोवळा. कोमलचं कोवळा. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते? विशेषणाचे प्रकार बघा. विशेषणाचे प्रकार: गुणविशेषण, गुणविशेषण. ठीक आहे. हुशार मुलगा, त्याचा गुण दिसतोय. गाढव मुलगा, मूर्ख मुलगा. ठीक आहे. त्यानंतर संख्या विशेषण, संख्या विशेषण. आणि सार्वनामिक विशेषण आणखी एक प्रकार आपल्याला सांगता येईल, सार्वनामिक विशेषण. आता संख्या विशेषणाचे या ठिकाणी पुन्हा आणखी प्रकार पडतात. कोणकोणते बरं? त्या ठिकाणी गणनावाचक, गणनावाचक, क्रमवाचक, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक. काय बरं? आवृत्तीवाचक. त्यानंतर आणखी काय बरं? तर या ठिकाणी पृथकत्ववाचक, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण किंवा अनिश्चित या ठिकाणी संख्या विशेषण. गणनावाचक या ठिकाणी 4 पपया, 4 पपया. गणना झाली, काउंटिंग किती येतं पपया? 4 पपया. 4 हे काय झालं? गणनावाचक संख्या विशेषण. आपल्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण बघायचंय. क्रमवाचक संख्या विशेषण: पहिला मुलगा, पहिला मुलगा. वर्गात तो पहिला मुलगा आहे की जो त्या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षा पास झाला. तर या ठिकाणी पहिला हे काय बरं? क्रमवाचक. तो त्याची रँकिंग कितवी आहे म्हणजेच क्रम कितवा आहे हे सांगितलेलं आहे. आवृत्तीवाचक, आवृत्तीवाचक म्हणजे काय? पट. ठीक आहे. दुप्पट, दुप्पट, तिप्पट, दाम दुप्पट. ठीक आहे. 4 महिन्यामध्ये दुप्पट पैसे मिळवा आणि आहे ते मुद्दल गमवून टाका. ठीक आहे. तर या ठिकाणी बऱ्याचशा स्कीम्स तुम्ही ऐकत असता. 2 महिन्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट होतील. दुप्पट काय आहे? तर हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. पृथकत्ववाचक म्हणजेच काय? तर या ठिकाणी वर्गामध्ये 2-2 विद्यार्थ्यांनी प्रवेश करावा. काय बरं? 2-2, 2-2 हे काय झालं? तर हे पृथकत्ववाचक संख्या विशेषण आहे. अनिश्चित संख्या विशेषण: बाळा बाजारात जा आणि थोडीशी साखर घेऊन ये. अरे साखर घेऊन यायची पण किती आणायची? थोडी साखर आण. आता थोडी म्हणजे किती? तर काही निश्चित नाहीये म्हणून हे काय बरं? अनिश्चित संख्या विशेषण. तर या ठिकाणी मित्रांनो आवृत्तीवाचक हे काय आहे? द्वितीय आहे का आवृत्तीवाचक? नाही. हे द्वितीय जे काही आहे तरी गणनावाचक आहे. कोटला नाही, हे वेगळाच आहे. ठीक आहे. सगळा हे देखील अनिश्चितवाचक किंवा आपल्याला वेगळ्या पद्धतीने म्हणता येईल. या ठिकाणी दुप्पट, हे दुप्पट हे काय बरं? आवृत्तीवाचक आहे. दुप्पट, तिप्पट, चौपट हे आवृत्तीवाचक प्रकारामध्ये येईल. मराठी असे, हे वृत्त वगैरे याच्यावर येणार नाहीत प्रश्न. ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे साह्य न घेता होतो त्या वर्णांना काय म्हणतात? व्यंजन, अनुस्वार, स्वर, स्वरादी. या ठिकाणी मित्रांनो कंठातील कोणत्याही अवयवाचं साह्य जर घ्यायचं नसेल, व्यंजनाचा उच्चार तर शक्यच नाहीये. ठीक आहे. अनुस्वार, स्वरादी वगैरे येणार नाही. हे जे काही आहे तर हे उत्तर येणार आहे स्वर. ठीक आहे. हे जे काही उत्तर असेल तर स्वर हे आपलं उत्तर असेल. तर या ठिकाणी मित्रांनो मराठीच्या आपल्या ह्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे जे काही MCQ येतं तर विश्लेषणासहित कमीत कमी वेळेमध्ये सुटसुटीत पद्धतीनं या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये निश्चितच तुम्हाला जे काही तुमचं कन्फ्युजन आहे तरी बऱ्यापैकी दूर करण्यामध्ये मी यशस्वी ठरलो असेल अशी एक मला अपेक्षा आहे. एवढं करूनही जर काही समजा त्या ठिकाणी तुमच्या शंका असतील तर पहिल्यांदा ज्या
प्रश्नामध्ये कन्फ्युजन आहे तो टॉपिक, व्याकरणाचा तो टॉपिक तुम्ही एकदा पहा. तेवढं करूनही जर शंका तुमची दूर नाही झाली तर निश्चितच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या ज्या काही अडचणी येतात, शंका येतात, त्यांचं निरसन करण्यासाठी एक्झाम स्टडीची टीम या ठिकाणी नेहमीच तत्पर असते. तुमच्या प्रश्नाला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी या ठिकाणी आम्ही निश्चितच प्रयत्न करतो. तर मित्रांनो, लवकरच याच पद्धतीनं एखाद्या नवीन लेक्चरच्या निमित्तानं आपली भेट होईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.